मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचं जागा वाटप आणि उमेदवार हे निश्चित केले जातील असं सूत्रांकडून समजतंय। शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मागण्यांवर राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांनी सविस्तर चर्चा केली आहे। मनसेला 1 किंवा 2 जागा द्यायच्या, त्या कोणत्या द्यायच्या या संदर्भातला निर्णय देखील या बैठकीत होईल असं बोललं जातंय। शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्या जागा सोडायच्या याचाही अंतिम निर्णय याच बैठकीत होण्याची शक्यता आहे। आज होणाऱ्या बैठकीत मतदारसंघांचं जागा वाटप अंतिम झालं की सोमवारी संध्याकाळी किंवा मग मंगळवारी हे उमेदवार जाहीर केले जातील अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, बैठकांसंदर्भात काय अपडेट्स आहेत? आज नावं खरंच फायनल होऊ शकतील का? अश्विन, आज महायुतीचा निर्णय नक्की होईल दिल्लीमध्ये। त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळपर्यंत दिल्लीत येणार आहेत। त्यांच्यासोबत अजित पवार देखील आज संध्याकाळी 4:30 पर्यंत दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत। त्यामुळे या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा होणार आहे। अनेक काही जागा आहेत ज्या जागांवर क्रॉस क्लेम झालेले आहेत, ते एकनाथ शिंदेंच्या वतीने झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला अजितदादा गटाला किती जागा द्यायच्या हा देखील एक प्रश्न आहे। त्यामुळे सध्याची जी माहिती आहे त्यानुसार 28 ते 32 जागांवरती भारतीय जनता पक्ष लढेल। 13 ते 15 जागा या एकनाथ शिंदेंकडे असतील आणि उर्वरित जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लढेल अशी सध्याची स्थिती आहे। आपण आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे राज ठाकरे यांच्या अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्याचे पडसाद आणि प्रतिसाद कसा येतोय याचाही एक अंदाज हा आजच्या बैठकीत घेतला जाईल। त्याचं कारण असं आहे की राज ठाकरेंना खरोखर सोबत घ्यायचं का, सोबत घेऊन फायदा होणार का, त्यांना सोबत घेतल्यामुळे उत्तर भारतात नुकसान सहन करावं लागू शकतं का, हा देखील एक प्रश्न आहे। त्यामुळे राज ठाकरेंचा निर्णय इथून पुढे फक्त महाराष्ट्राच्या पातळीवर होईल एवढं नक्की आहे। त्यांना आता पुन्हा केंद्र पातळीवरती भाजपचं नेतृत्व आणणार नाही। परंतु दुसऱ्या बाजूला आज महायुतीच्या या जागा वाटपांवरती अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं। आजच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची सुद्धा बैठक आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये भाजपच्या उमेदवारांची नावं फायनल होतील आणि उद्या भाजप आपली यादी जाहीर करू शकेल, उद्या किंवा परवा, ज्यामध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचाही समावेश असेल। परंतु एकूण महायुतीच्या दृष्टीने आजची बैठक, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। गेले अनेक दिवसांपासून आपण हे ऐकतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये येणार होते। दिल्लीत येऊन त्यांची अजून एक बैठक अमित शहांसोबत व्हायची होती। ती बैठक आज होणार आहे आणि आजच्या बैठकीमध्ये या सगळ्या विषयांवर निर्णय केला जाऊ शकतो। विशेष म्हणजे राज ठाकरेंचा जो फीडबॅक आहे त्या फीडबॅकवरही चर्चा होऊ शकते की खरोखरच राज ठाकरेंना सोबत घेऊन कितपत फायदा होईल किंवा लोकसभा निवडणुकीच्या नंतर त्याविषयीचा काही निर्णय करायचा आहे का, तर त्याबाबतही चर्चा होऊ शकते। परंतु एकनाथ शिंदे आणि अजितदादा गटाच्या एकूण किती जागा त्यांना द्यायच्या आहेत आणि कोणत्या मतदारसंघ द्यायचे आहेत त्याबाबत आज अंतिम निर्णय होईल। अश्विन, सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या बैठकीवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।